नसो भावालो तुझ्या ठाया कृपा दृष्टी पाहे मजकडे पंढरी राया देवा माझे मन लागो तुझे चरणी संसार व्यसनी पडो नेदी नामस्मरण घडो संत समागम वाउगाची भ्रम नको देवा प्रस्तुत स्थली प्राप्त प्रसंगी कीर्तन रूपी सेवे करता प्रवृत्त केलेला भंग पैठण निवासी शांती ब्रह्मनाथ महाराजांचा चार चरणाचा उत्कृष्ट असा सोर चालू राहू द्या सेवे करता प्रवृत्त केलेला भंग आहे या अभंगातून शांती ब्रह्मनाथ महाराज भगवान परमात्म्याकडे मागणं मागतात विठाला विठाला मागणं मागत असताना शांती ब्रह्मनाथ महाराज सांगतात देवा माझे मन लागो तुझे चरणी संसार व्यसनी पडो निधी देवा माझं मन तुझ्या चरणाजवळ लागू दे संसाराकडे माझ्या व्यसनाकडे माझं लक्ष जाऊ देऊ नको का घडू नको कारण मलाच असणाऱ्या तुझ्या नामचिंतनाची गोडी लागली असं गोडस मागणं शांती ब्रह्मनाथ महाराज देवाकडे मागतात आता कसं कसं मागतात याचंही चिंतन आपल्याला करायचंय तत्पूर्वी थोडासा परिहार देणं अगत्य आहे चालू असलेला अखंड हरिनाम सप्ताह महाशिवरात्रीच्या निमित्ताने त्रिदिनी कीर्तन महोत्सव 2025 व शिवलीला अमृत सामूहिक पारायण अगदी गोड चालू आहे सर्व भाविक सगळे त्या ठिकाणी उपस्थित माता भगिनी पुरुष वर्ग आहे आणि मला आदरणीय आमच्या महाराजांनी सांगितलं की तसं कार्यक्रमाचं या वर्षीचं दुसरं वर्ष आहे कितवं बोला बोला कितवं दुसरं वर्ष आहे महाराज यात नवल नाही म्हटले शिवलीला पारायणाला 100 ते 120 लोक बसलेले कधी घडतं का दुसऱ्या वर्षात लय झाले तर 11 लय झाले तर 15 आणि लय सप्ते होत असले तर 20 म्हणजे गावात असा अर्थ लावू नका बरं त्याचा अनेक परंपरा गावाची वेगवेगळी आहे परंतु अगदी सुंदर सगोड नियोजन आमच्या सर्व तरुण मंडळी आणि सगळ्या आमच्या वारकऱ्यांचं आहे त्यामध्ये श्री क्षेत्र धोपटेश्वर महादेव मंदिर संस्थान तालुका बदनापूर जिल्हा जालना गोडसं चालू असलेलं हे अखंड हरिनाम सप्ताह त्यामध्ये सर्व समस्त ग्रामस्थ भजनी मंडळ धोपटेश्वर आणि तरुण मंडळी उपस्थित आहे गोड ज्यांची साऊंड सर्व्हिस आमची लकी मंडप डेकोरेशन बदनापूर विघ्नहर्ता साऊंड सर्व्हिस सिस्टीम वाल्ला अगदी कडाड त्यांच्याकरता एकदा टाळी वाजवा गोड ज्यांना चाल गायली श्री हरिभक्तपरायण माझ्यासोबत आलेले माझे परमश्नी परममित्र शंकरजी महाराज उपस्थित आहे त्यांच्या बरोबर ज्यांनी चाल गायली आमचे आदरणीय विलास बापू मला वाटलं नाव तर बापू नाही ना कधी कधी होतं बापू नाव राहतं अण्णा राव राहतं आणि ते आपण बोलून जातो बोलता बोलता म्हणतो अण्णा काय चाललं नावच त्याचं अण्णा राहतं कधी कधी दाट शक्यता असते आणि अगदी आमचे बापू महाराज आहेत गोड आदरणीय आमचे भीमराव महाराज आहेत आदरणीय आमचे शंकर महाराज काळे ना काळे मुळे हा अगदी मुळे महाराज आहेत श्री हरिभक्तपरायण आपल्याच गावचं वैभव गोड ज्यांना महाराष्ट्रामध्ये नाव केलं आमचे आदरणीय संगीत विशारद तुळशीरामजी महाराज काकडे बाबा आज या उपस्थित आहे अर्थात दाभाडे अगदी तेही या ठिकाणी उपस्थित आहे अजून एक आहे ना आपल्या गायक मध्ये आहे ना कीर्तनकार आहे ना अगदी आमचे दाभाडे बाबा उपस्थित आहे आज जीवात जीव आला बर का आणि आदरणीय आमचे तुकाराम महाराज आहेत श्यामराव महाराज आहेत योगेश महाराज आहेत तुम्ही कोण नाराज आहे गोपाळ महाराज आहेत आमचे सोपान काका आहेत वा अगदी गोड व्यक्तिमत्व आहे आदरणीय आमचे ज्ञानेश्वर माऊली आहेत अरे नाही हे बारीक राहील ना नाव काय महाराज महाराज नाव सांगा ना अर्णव मला वाटलं का आडनाव म्हणतं का अगदी गोड आहे अर्णव दादा आहेत आमचे आदरणीय हरिभाऊ आहेत हरिभाऊ बरं का आमचे खरंच हरिभाऊ पण टोपी माझी अजून हा टोपी जाताना द्या नाही तर प्रसाद देऊन टाकतो त्यांना आता जाऊ द्या गाड्या आमचे हरिभाऊ महाराज आहेत आदरणीय आमचे ऋषिकेश महाराज आहे चौबदार आहे विनेकरी बाबा आहेत आमचे चैतन्य महाराज आहे गोड ज्यांचं वाजवणं आहे आमचे दीपक महाराज आहे प्रशांत महाराज आहे अगदी गोड वाजवणं आहे तोला मोलाच आहे जाता जाता सांगील गड्या
दीपकजी आणि आमचे प्रशांत महाराजजी, जेव्हा जेव्हा तुम्ही मृदंगाची सेवा या जगताला देसाल तेव्हा तेव्हा तुम्हाला त्या सेवेचं, त्या श्रमेचं, केलेल्या श्रमाचा फायदा एक होणार आहे. जेव्हा जेव्हा तुम्ही पखवाजाची सेवा देसाल तेव्हा तेव्हा तुमच्या अंगाला घाम येण्याची दाट शक्यता आहे, आलेला आहे. पण तेवढा घाम तुम्ही पुसू नका, कारण धोपटेश्वरांना कळू द्या हा घामाचा पैसा आहे. झोपले सगळे? झोपू नका बरं का. अगदी गोड व्यक्ती महत्व आहे, ज्यांच्या माध्यमातून विशेष सेवा प्राप्त झाली. आज आमचे आदरणीय श्री हरिभक्त परायण मागच्या वर्षी कीर्तनाचा योग आला होता, ज्यांच्या माध्यमातून सेवेचा योग आला होता श्री हरिभक्त परायण आमचे विजय दादा. आणि याही वेळेस त्या ठिकाणी सेवेचा योग आला श्री हरिभक्त परायण माझे परमेश्वरी परमित्र कैलास महाराज, कैलास भाऊ. अगदी गोड व्यक्तिमत्व, त्यांचा सर्व परिवार, 4 भाऊ आहेत, स्वभावानं छान आहेत, अगदी वारकरी आहेत. आदरणीय आमचे विष्णू भुकुले आहेत. वा वा वा, लेट का होईना पण आले बा. बसले होते का? हां, म्हणजे तेवढी. अरे वा वा, नियोजन तुमच्याकडे सर. अगदी आमचे विष्णू भाऊ आहेत, अगदी आमचे राजू भाऊ असेल, अगदी आमचे काका आहेत, सगळे आमचे उपस्थित तरुण मंडळी आहे. वा वा वा. आदरणीय आमचे गुरुवर्य आमचे सुभाषजी महाराज, ज्यांच्याकडे शिवलीला असं अमृत त्याचं व्यासपीठ आहे. अगदी बाबांकरताही एकदा कडाळ टाळी वाजवायचे. अगदी ज्येष्ठश्रेष्ठ मंडळी उपस्थित आहे, माता भगिनी पुरुष वर्ग आहे. उर्वरित वेळेमध्ये आपल्याला भगवान भोलेनाथाचं चिंतन करायचंय. एकंदरीत जर आपण जीवन आखलं आहे, एकंदरीत जीवन आपण जर पाहिलं, सप्ताह 8 दिवसाचा असो, सप्ताह 3 दिवसाचा असो, सप्ताह त्या ठिकाणी किती दिवसाचा असो, पण काल्याच्या आदल्या दिवशी, काल्याच्या आधी 1 दिवस जे केलं जातं त्याला हरी जागर म्हणतात, त्याला देवाकडं मागणं म्हणतात. आता काय काय नाथ महाराज या अभंगात मागतात याचं चिंतन आपल्याला करायचंय. विठाला विठाला सगळे उपस्थित मान्यवर सर्वांच्या चरणी उपस्थित आभार व्यक्त करतो. दोघातून एकदा एक थाप टाकत जा, कारण मी थोडा स्वराचा कमी आहे, पण तालाचा पक्का आहे. स्वर कमी असेल तर चालल, पण ताल कमी असलेल चालत नाही. का माहिती का? स्वर कमी असला तर यांना काही कळत नाही, आणि ताल कमी असता तर त्यांना नाही, त्यांच्या मागच्यालाही कळतं. का? कारण गाडी बंद पडली की माणसाला कळतं की हे चुकलं गड्या. अगदी गोडेत, फक्त एकदा थाप टाकत चालत जा. विठाला 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 बोला पुंडलिक वरदा श्री ज्ञानेश्वर पंढरीनाथ भगवान माऊली ज्ञानेश्वर महाराज छत्रपती शिवाजी महाराज. विठाला 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 शांती ब्रह्म एकनाथ महाराजांचा 4 चरणाचा उत्कृष्ट सेवेकरता प्रवृत्त केलेला अभंग आहे. आणि शांती ब्रह्म एकनाथ महाराज या अभंगातून गोडसं चिंतन करतात, देवाकडं मागणं मागतात. एकंदरीत विचार केला महाराज, आम्ही असं ऐकलं संत महात्मे म्हणजे देवाकडं काही मागत नाही. बरं, मागत नाही त्या अर्थी जर म्हणत असाल तर सकल संतांची यादी काढा. सगळे संत महात्मे देवाकडं मागतात. तुकोबराही म्हणतात, हेची दान देगा देवा तुझा विसरण भावा. हे देवा मला दे, पण काय दे, तुझा विसर झाला नाही पाहिजे हे मागणं दे. सकल संतांची यादी केली. एकदा काय झालं, शांती ब्रह्मनाथ महाराज व पांडुरंग परमात्म्याकडे आले. दर्शन करता आल्यानंतर कर्मधर्म संयोगाने बघता एका देवाचं भक्ताचं देवावरती ऋण असतं महाराज. आणि भगवान असणारे नाथ महाराज देवाच्या समोर उभे आणि देवाला त्या ठिकाणी हात जोडले. आणि ऋण असल्यामुळे भगवंताने आपली मान खाली घातली. भगवंतानं विचारलं, मान घातल्या घातल्या देवाना शांती ब्रह्मनाथ महाराजांनी आवाज दिला, देवा मी आलो आणि तुम्ही मान खाली घालता. आणि देव म्हणता म्हणता बोलून गेले, कारण देवाचं काही वेगळं असतं महाराज. देवानं वर पाहिलं, शांती ब्रह्मनाथ महाराज आहे. शांती ब्रह्मनाथ महाराजांना हात जोडले. ऐका, देवाचा आणि भक्ताचा संगम आहे, दोघांची भेट आहे. आणि देव म्हणायला लागले नाथ महाराजांना, ओ महाराज
काहीतरी मागा, काहीतरी मागा. म्हटले काहीतरी मागा, म्हटले आमची परंपराची मागण्याची नाही. काही मागणे आम्हा अनुचित, काही मागणे आम्हा अनुचित, काही मागणे आम्हा अनुचित, काही मागणे आम्हा अनुचित. हे वडिलाची रीत जाणत असो, वडिलाची रीत जाणत असो, वडिलाची रीत जाणत असो, वडिलाची रीत जाणत असो. काही मागणे अनुचित, वडिलाची रीत जाणत असो, वडिलाची रीत जाणत असो. काही मागणे अनुचित, वडिलाची रीत जाणत असो, वडिलाची रीत जाणत असो. अगदी टाळी वाजवायची भजन झाल्यानंतर एखाद्यानं प्रमाण म्हटलं की आपण टाळी वाजवायची. काही मागणी आम्हा अनुचित, वडिलाची रीत जाणत असू आमची परंपरा आहे. अरे काही मागणे आम्हाला अनुचित आहे आणि काही मागणी उचित आहे. अरे संत महात्मे देवाकडं देवच मागतात आणि तुम्ही आम्ही देवाकडं देवाचं मागतो. ऐका, देव वेगळा आणि देवाचं वेगळं. माझा मुद्दा लक्षात घ्या. काही गोष्टी उचित आहे आणि काही गोष्टी अनुचित आहे. कशा कशा आई? एखाद्या पत्नीने पतीला सणाला एखादी साडी मागणे काय? बोला बोला बोला, धोपटेश्वर झोपले का? एखाद्या पत्नीने एखाद्या पतीला, जाऊ द्या इकडं तिकडं सण न घेता डायरेक्ट आपण संक्रांतच धरू, संक्रांतीला साडी मागणे उचित का अनुचित? उचित, बरोबर आहे, उचित आहे. आणि तीच साडी म्हणावं माता भगिनी, आहो एवढी साडी आणलीस ना तुम्ही तर एवढी न देऊन पाणी येलच आहे तर धुवून तरी आणा. कसं आहे? अनुचित आहे. अरे काही गोष्टी उचित आहे आणि काही गोष्टी अनुचित आहे. अरे पतीने ना बायकोला साडी आणून देणे उचित आहे, पण ती साडी धुवून आणून देणे हे अनुचित आहे. तसं संत महात्मे देवाकडे मागतात, पण देवच मागतात, उचित मागतात. कशामुळे? म्हटले हे आमचं सांगणं नाही, ही आमच्या वाड वडिलांची परंपरा आहे. काय? वडिलाची रीत जाणत असो, वडिलाची रीत जाणत असो, वडिलाची रीत जाणत असो, वडिलाची रीत. आमच्या वाड वडिलांची परंपरा आहे, पार आमच्या वाड वडिलांपासून परंपरा आहे गड्या. काही मागणे आम्हा अनुचित, वडिलाची रीत जाणत असो आमची परंपरा आहे. काय परंपरा आहे? माझ्या वडिलाची मिरासी गा देवा, तुझी चरण सेवा पांडुरंगा. हे देवा, आमच्या हातून तुझी सेवा घडावी ही आमच्या वाड वडिलांची परंपरा आहे. अरे संतांचं वाङ्मय आपण ऐकलं गड्या, पण शांती ब्रह्मनाथ महाराजाकडं, महाराज देवाकडं जे मागणं मागतात, एकंदरीत विचार केला संत महात्मे एक तर मागतच नाही. आणि देवानं जर म्हटलं हे बाबांनो तुम्हाला मागावंच लागतं, मग शांती ब्रह्मनाथ महाराज देवाच्या समोर उभे आणि नाथ महाराज देवाला म्हणतात, देवा एक तर आम्ही मागत नाही, आम्ही तर मागणाऱ्यातले नाही, आणि तुम्ही जर म्हणत असाल आम्हाला मागात तर मी सांगतो ते देशील का? देव म्हणायला लागले, अरे बाबा तुम्ही मागा फक्त, मी द्यायला ते तयार आहे. मग शांती ब्रह्मनाथ महाराजांनी बंगला मागितला नाही, शांती ब्रह्मनाथ महाराजांनी धन मागितलं नाही, शांती ब्रह्मनाथ महाराजांनी जमीन मागितली नाही. मग शांती ब्रह्मनाथ महाराजांनी काय मागितलं? शांती ब्रह्मनाथ महाराज म्हणतात, देवा मी एकटं मागत नाही, आणि तुम्ही जर म्हणत असाल मागा तर मी जे मागतो ते द्यावं लागेल. देव म्हणाले मागा. मग शांती ब्रह्मनाथ महाराज म्हणतात, हे देवा मला संसाराचं व्यसन लागू देऊ नको, आणि पहिला मुद्दा माझं मन तुझ्या चरणावर जर लागू दे, हे मागणं महाराज अभंगाचे. देवा माझे मन लागो तुझे चरणी,
देवा माझे मन लागो तुझे चरणी 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 देवा माझे मन लागो तुझे संसार व्यसनी पडण्याची संसार व्यसनी पडो गो रे. नामस्मरण घडो संत समागम नामस्मरण घडो संत समागम संसार व्यसनी पडण्याची संसार व्यसनी पडले नामस्मरण घडो संत समागम नामस्मरण घडो संत अगदी गोड प्रमाण दिलं. शांती ब्रह्मनाथ महाराज म्हणतात मी तर देवाकडे काही मागत नाही आणि देवा जर तुम्हाला द्यायचं असेल तर माझं मन तुमच्या चरणाजवळ लागू द्या. इकडं तिकडं भटकू देऊ नका. एकंदरीत विचार केला आपण जीवनाचं त्या ठिकाणी विचार करत असेल तर त्याचं एक कारण आहे महाराज. सगळं सगळं शरीराने माणूस शरीराने जरी कीर्तनाला आला आणि मन जर त्या शरीरात नसेल तर त्या शरीराचा फायदा नाही. जवळी नाही चित्त काय मांडिले से प्रेत काय मांडिले से प्रेत काय मांडिले से प्रेत होय जवळी नाही चित्त मांडिले प्रेत काय मांडिले प्रेत काय मांडिले प्रेत. वा मी तुम्हाला पहिलेही बोललो कार्यक्रम फक्त 3च दिवसाचा आहे महाराज. किती? फक्त त्रिदिनी म्हणजे त्याच्यात बी 2.5 दिवस म्हटल्या जाते. उद्याचा तर काल आहे. कालचं कीर्तन आजचं कीर्तन उद्याचा काला. काला झाला की हाला. नाहीतर तुम्ही जर पुन्हा आला तर लोक म्हणतात का आला कशाला आला कशाकरिता आला. आणि अगदी 3 दिवसाचा कार्यक्रम आहे पण एवढं उत्साहिक वातावरण आहे महाराज. किती आनंद आहे भरलेला आहे महाराज. या आनंदामध्ये दुसराच दिवस आहे मंडप फुल भरला. ही कृपा कोणाची आहे तर ही कृपा आमच्या भोलेनाथाची आहे. भोलेनाथाशिवाय करणारं कोण आहे? अरे कोणीच करू शकत नाही या भोलेनाथाशिवाय. अरे करणारे कमी नाही करत कमी नाही पण होत काहीच नाही. पण ऐका 3 दिवसाचा उत्साह आहे आनंदामध्ये पार पडतोय. अगदी गोड महाराजांनी उत्तर दिलं प्रमाण दिलं. महाराज गोड प्रमाण असं दिलं हे बाबा ज्याचं असणारं मन जवळ नाही ते मेलेलं प्रेत आहे. मेलेलं प्रेत म्हणजे कसं? ते बोलतच नाही जीव गेलेलं. ते जीव गेलेलं आहे. अरे आहे का कळत नाही गेलेला कळत नाही. तसं ते मन जोपर्यंत या अंतकरणात आहे तोपर्यंत सगळं आहे महाराज. आणि एकदा मन निघून गेलं की माणसाचा फायदा नाही महाराज. कारण काय शांती ब्रह्मनाथ महाराज म्हणतात अरे बाबा तुम्ही सगळ्यावर भरोसा धरा पण त्या असणाऱ्या मनावर धरू नका. आणि पहिली मागणी जी केली महाराजांनी तीही एकमेव फक्त मनाची केली महाराज. शांती ब्रह्मनाथ महाराज म्हणतात अरे मी फार लांबून आलो. अरे मी जोशी आहे. अरे मी पंडित आहे आणि तुम्हाला सांगायला लागलो. काय सांगतोय मी तुम्हाला? सगळ्यांवरती भरवसा धरा पण असणाऱ्या मनावरती भरोसा धरू नका. मनाजी पाटील देह गावीचा मनाजी पाटील देह गावीचा मनाजी पाटील देह गावीचा मनाजी पाटील देह गावीचा. विश्वास धरू नका त्याचा विश्वास धरू नका विश्वास धरू नका त्याचा विश्वास धरू नका त्याचा. घात करील कर्माचा घात करील कर्माचा घात करील कर्माचा घात करील कर्माचा. पाडील फश
रायाचा जोशी हो रायका दादानो मी आलो रायाचा जोशी हो ऐका दादानो मी आलो रायाचा जोशी हो ऐका दादानो दादानो असंही महाराज काय अगदी मार्मिक प्रमाण दिलं, अगदी गोड प्रमाण दिलं महाराज. आणि आपल्याला जे पाहिजे होतं तेच दिलं. शांती ब्रह्मनाथ महाराज पैठणून निघाले आणि म्हणायला लागले, बाबा मी जोशी आहे, मी पंडित आहे आणि सगळ्यांवर भरोसा धरा पण मनावर धरू नका. मनाचे पाटील देह गावीचा, विश्वास धरू नका त्याचा. म्हणे का धरू नका, घात करील नेमाचा, पाडील फाशी. मी आलो रायाचा जोशी. म्हटले मी जोशी आहे, मी पंडित आहे, मी फार लांबून आलेलो आहे. सगळ्यांवर भरवसा धरा पण त्या मनावर धरू नका. म्हणे त्यानं काय काय केलं, म्हणे त्यानं काय नाही केलं ते विचारा. म्हणे त्यानं केलं काय सांगा. म्हणे कीर्तनात बसला की लगेच मागं जातो. कोण? तो मन. पाहायचं का तुम्हाला? बघा मावशी खाली बसा, ते पहा गेलं की नाही माग. म्हणून तर भगवान परमात्मा कोणी नाही उठलं, कोणी नाही उठलं. तुमचं असं मागं फिरल्या फिरल्या तुम्हाला वाटलं नेमकं कोण उठलं, मग तिला उठणंच होतं तर ती बसलीच काय आला. इथून तुमची चर्चा चालू झाली आणि कोणती बसली तिला उद्या सांगतेच गड्या, अरे बसायचंच होतं तर उठायचंच होतं तर बसली कशाला. म्हणजे यांच्या मनात ही चर्चा चालली असं मी तुम्हाला सांगू राहिलो. पण ऐका गड्या, मन चंचल आहे, मन चपल आहे. मन चंचल चपल मन चंचल चपल मन चंचल चपल मन चंचल जाता येता न लगे बेड न लगे बेड न लगे बेड चंचल चपल मन चंचल चपल मन चंचल चपल मन चंचल चपल मन चंचल चपल चपल. वाह, जस की एक्सप्रेस पळू राहिली महाराज. अगदी आनंद आहे बरं हा परमार्थाचा. परमार्थात आनंद घेतला पाहिजे. मन चंचल चपळ जाता येता न लगे वेळ. किंवा भगवान परमात्मा अर्जुनाला सांगतात, अरे गड्या चंचल ही मन कृष्ण प्रमाथी बलवत कुठंतरी मिष्ट. अरे मन किती चंचल आहे, किती चपळ आहे. गोडसे भगवान परमात्मा अर्जुनाला सांगतात. आणि पहिलं शांती ब्रह्मनाथ महाराजांनी जे मागणं मागितलं हे मनाच्या संदर्भात मागितलं. शांती ब्रह्मनाथ महाराज म्हणतात, देवा तुला जर मला द्यायचंच असेल तर माझं मन तुझ्या चरणाजवळ लागू दे. एक सांगू, अरे देवाच्या चरणाजवळ जितकं सुख आहे, अरे देवाच्या चरणाजवळ जितकं समाधान आहे तितकं या जगतात कुठंच समाधान नाही महाराज. आणि समाधान प्राप्तीचं साधन कुठं प्राप्त होतं तर त्या देवाच्या चरणाजवळ प्राप्त होतं ना गड्या. मग देवाच्या चरणाजवळ जर प्राप्त होत असेल तर म्हणून तुकोबरायने म्हणावं, गड्या मला त्या देवाची भेट झाली पाहिजे, ती देव मला त्या ठिकाणी भेटले पाहिजे. म्हणून त्या ठिकाणी विनंती संत महात्मे करतात. शांती ब्रह्मनाथ महाराज म्हणतात, देवा तुम्हाला जर मला द्यायचंच असेल तर संसाराचं व्यसन माझ्याजवळ देऊ नका आणि माझं मन तुमच्या चरणाजवळ लागू द्या. विठाला 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 विठ्ठल 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 का लागू द्या? कारण हे मन इतकं खतरनाक आहे महाराज. सगळे इंद्रिय जरी देवाकडे गेले दादा, सगळे इंद्रिय जरी देवाकडे गेले तर फायदा नाही. इंद्रियाचा बॉस जो आहे ते मन आहे. ते मन जर देवाकडे गेलं तर त्याचा फायदा आहे. कारण जगद्गुरु तुकोबरायने चारही इंद्रियांना उपदेश केला. पहिला उपदेश आहे वाणी, ही जी जीव आहे, ही जी वाचा आहे. दुसरा उपदेश केला डोळ्यांना, तिसरा उपदेश केला कानाला आणि चौथा उपदेश केला मनाला. पहिला उपदेश जगद्गुरु तुकोबरायने केला तो या वाणीला. काय करतात घेई घेई माझे वाचे, घेई रे घेई माझे वाचे, गोड नाम विठोबाचे, गोड नाम विठोबाचे. माझे वाचे घेई घेई माझे वाचे गुणनाम विठोबाचे गुणनाम विठोबाचे. तुम्ही ऐका रे देखा न माझ्या विठो
तुम्ही ऐका रे कान माझ्या विठोबाचे मनात ते धाव घेई राहे विठोबाचे पायी घेई घेई माझे वाचे घेई रे घेई माझे वाचे गोड नाम विठोबाचे गोड नाम विठोबाचे गोड उपदेश केला तुकोबराने. तुकोबराय म्हणायला लागले घेई घेई माझी वाचे. त्या ठिकाणी पहिला उपदेश केला वाणीला, दुसरा उपदेश केला डोळ्याला, डोळे तुम्ही घ्या रे सुख पहा विठोबाचे मुख. तिसरा उपदेश केला तुम्ही ऐका रे कान माझ्या विठोबाचे गुण. आणि चौथा उपदेश केला मना मना तेथे धाम घे मना तेथे धाम घेई राहे विठोबाचे पायी. विठोबाच्या पायाजवळ राहा मनाला सांगितलं. पण मन इतकं खतरनाक आहे महाराज, मन चांगल्याचं झालं नाही, तुमचं आमचं काय होणार. म्हणून तर शांती ब्रह्मनाथ महाराज सांगतात मना तू एक करी वाचे आठवी श्री हरी. हे म्हणा या वाचेनं श्री हरीचं चिंतन करायचं, नामस्मरण करायचं. त्याचा एक फल फायदा असा आहे, शांती ब्रह्मनाथ महाराजांनी देवाकडे जे मागणं केलं ते मनाच्या संदर्भात केलं. देवा आमचं कुळ मागण्याची नाही, कारण आमची परंपरा असे तुझी चरण सेवा पांडुरंगा. हे देवा माझ्या वडिलाची परंपरा आहे, माझ्या मुळापासून परंपरा आहे की तुझी चरण सेवा करायची. आणि माझं मन तुझ्या चरणात जवळून बाजूला जाऊ देऊ नको. पहिलं मागणं आणि दुसरं मागणं असं आहे, त्या असणाऱ्या संसाराच्या व्यसनातून मला मुक्त कर. संसार व्यसनी पडून दे. हे संसाराचं व्यसन इतकं खतरनाक आहे महाराज. एकदा जर कोणाला पडलं, एकदा जर कोणाला भासलं तर मग नवे नवे ते पैसे लागतात. आणि एकदा जर ते मुक्त झालं की मग त्याच्यातून माणूस मुक्त होतो. कारण महाराज वर्णन करतात संसाराचं व्यसन कोणालाच पडू नये का. जगद्गुरु तुकोबराय सुद्धा सांगतात संसाराच्या अंगी अवघीच व्यसने. आम्ही या कीर्तने शुद्ध झालो. आम्ही कीर्तनाच्या माध्यमातून शुद्ध झालो ना. अहो हे संसार असा आहे, हा जगूही देत नाही आणि मरूही देत नाही. विठाला 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 विठाला. अरे या संसारामध्ये तुम्ही कितीही श्रम करा महाराज, किती साधना करा महाराज, पण फल मात्र दुःखच आहे. फळ मात्र दुःख आहे. दुःखाशिवाय काहीच नाही. मी गोड सांगत असतो एक उदाहरण. काका तुमचं काय नाव? तुमचंच मफलरवाले परमेश्वर भाऊ. आणि तुमचं काय बाबा? हरिभाऊ. हा आमचे हरी काका आणि आमचे परमेश्वर भाऊ. कर्म धर्म संयोगाने मला संसाराचं व्यसन सांगायचं. संसाराचं व्यसन केलं की अवघा आनंद मिळावा वाटतो, मिळत नाही. आणि सामान्य परमार्थाचं व्यसन केलं की जो मिळाचा नाही तो मिळाल्याशिवाय राहत नाही. हा मुद्दा लक्षात घ्या. आमचे हरिभाऊ हरी काका आणि आमचे असं आहे का, हे आबा आणि ते अण्णा. आता काम पटलं हो मला. हा हे अण्णा आणि हे आबा. आता अण्णानं आबानं काय केलं म्हटले, पाऊस चांगला होता, सगळं व्यवस्थित होतं असता कारणाने एक एकर ऊस लागवड केली. किती केली? एक एकर. आणि पण असं झालं त्यांचं शेत काही लांब नव्हतं चोपदार बाबा. मग फक्त बंधारा आडवा होता, बंधाराला एक आणि दोन्ही शेताला दोन साईडला
अण्णा आणि आबा. हा आता जमलं बाबा. अगदी एक 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 एकर ऊस लागवड केली. पण कर्मधर्म संयोगाने यांनी खत दिलं की त्यांनी द्यावं, त्यांनी पाणी दिलं यांनी द्यावं, सारखंच झालं. पण तुम्ही दोघं बोलत्या ना, नाहीतर मी माझं बोलावं आणि तुम्ही नाही बोलावं. म्हणजे कधी कधी होतं सक्का भाऊन पक्का वैरी. कधी कधी होतं बंधाऱ्यावर दोघंही बसलेलं राहतं, हे त्याला विचारतं आणि त्याला विचारतं, पण त्यांनाच माहित नाही राहत की हे दोघं बोलता का नाही. आमचे अण्णा आणि आबा गोडाई दोघंही स्वभाव चांगले. दोघांनी एक एक एकर लागवड केली ऊस. पण कर्मधर्म संयोगाने ऊस इतका गोड आला दाभाडे बाबा, इतका सुंदर वाढला. अरे 15 फूट. काय टाकलं काय माहित नाही, पण ऊस बी कोणता होता माहिती आहे तुम्हाला? 3102. जे जे शेतकरी ज्यांना ज्यांना शेती करतात त्यांना माहिती 3102. माहिती सगळ्यांना आहे पण माहित नाही. आता याच्यातले शेत्यावाले जरी कमी असले, ऊस जरी कमी नसले असले तुमच्याकडं, पण याच्यातले रस तर सगळे घेत असन ना. आणि जे जे रस घेतात, जो रसाला ऊस येतो त्याचं नाव 3102. हा असा ऊस होता. ऊस इतका गोड झाला, सुंदर आला. पण कर्मधर्म संयोगाने असं झालं बाबा, त्याच दिवशी इतका भारी ऊस दिसायला लागला. आणि बरोबर रात्री 10:30 वाजता असं त्या ठिकाणी विजा चमकायला लागल्या. आभाळ आलो, एवढा पाऊस झाला, एवढा पाऊस झाला. अरे अण्णाच्या शेतात कांडी राहिली नाही. तुम्ही काही नाराज तर नाही ना? हा नाराज काही अजून होणं जाणं काहीच नाही बरं का. अरे श्रम सारखं केलं, साधना सारखी केली. अरे एक कांडी शिल्लक राहिली नाही. आणि आमच्या आबाच्या वावरातली एक कांडी हल्ली नाही. खुश झाले गडे आबा. हा ऐका बरं, पण ऐका, ते बी नाराज होण्याची दाट शक्यता आहे, पण पूर्ण ऐका. अगदी काय झालं, आनंद झाला. पण त्यांना असं वाटलं कदाचित उद्या जर जास्त पाऊस आला याच्यापेक्षा, तर त्यांची तरी 1-2 कांडी राहिली, महत्व काहीच राहणार नाही. त्यांनी त्याच दिवशी त्या असणारा व्यापारी बोलवला, त्याला तो ऊस दिला. ऊस इतका छान होता. अरे 50 टन ऊस निघाला. 3000 रुपये भाव मिळाला. किती पैसे झाले आबा? हिशोब तर लावा. 1.5 लाख रुपये. 5-15 त्यांना हिशोब बी लावून ठेवला. 1.5 लाख रुपये झाले. 1.5 लाख त्या ठिकाणी कारखान्याला ऊस गेला. कर्मधर्म संयोगाने कारखान्यावाल्या बाबाने, त्या असणाऱ्या साहेबाने त्यांचा चेक लिहून दिला आबाजवळ. आबा तुम्ही काय करा, पैशाला उद्या या. आबा बी त्या ठिकाणी गोड व्यक्तिमत्व होते. आबाने तो चेक घेतला. 1.5 लाख रुपये. 1.5 लाख रुपये. अण्णाला झोप येईना. कशाने? ऊस राहिला नाही म्हणून. आणि आबाला झोप येईना. चक आला पण पैसे नाही. ऐका बरं का, श्रम सारखंच संसारात. कसं बी करा, कुठं बी करा. अजून पुढं ऐका, आबाला वाटलं 1.5 लाख येणार, 1.5 लाख येणार, 1.5 लाख येणार. आबानं आंघोळ केली सकाळी, आबाने स्नान केलं सकाळी. दोन्ही एकच बरं का. दोघं केलं, स्नान केलं, तो चेक घेतला आणि कारखान्याच्या दिशेने निघाले. अरे कारखान्यावर आले, 1-2 वेळ असणाऱ्या नोकरांना विचारलं. नोकराने उत्तर दिलं, तुमचे 1.5 लाख घेऊन साहेब गायबी म्हणले. आत्ताशी अण्णाला बी हसू आलं. त्याचं कारण आहे दोघांनी सारखं श्रम केलं, दोघांनी सारखीच साधना केली. पण त्यांना वाटलं देव माझ्यावर का कोपला. तो संसार आहे महाराज, इथं कोणाचंच भलं झालं नाही आणि भलं होणार नाही. दुःख मानवाडी आहे हा संसार, सुखाचा विचार नाही कोणी, सुखाचा विचार नाही कोठे. दुःख मानवाडी आहे दुःख मानवाडी आहे सुखाचा विचार नाही कोणी, सुखाचा विचार. अरे या देशात तुम्ही कोणत्याही दिशेला जा, कसंही जा, अरे सुखाचा विचार इथं नाही रे गड्या. संत महात्मे सांगतात, त्या संसाराच्या व्यसनापासून मला मुक्त करा आणि माझं मन तुमच्या चरणाजवळ लागू द्या. शांती ब्रह्मनाथ महाराजांना मागितलं. शांती ब्रह्मनाथ महाराजांना देवानं विचारलं, देवा महाराज अजून काही तुम्हाला मागायचं का? देवा मी मागण्याकरिता आलो नाही, पण तुम्ही म्हणायला लागलात तर मी अजून मागतो. पण तुम्ही एक काम करा, द्या ना. म्हटले काय द्या? मला माझ्या हातून, माझ्या मुखाने
नामाने नाम चिंतन घडावं आणि मला संतांची संगती घडावी हे मागणं महाराज विचारतात. अभंगाचं दुसरं. नाम स्मरण घडो संत समागमे 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 नाम स्मरण घडो देवापुढे मागलं. शांती ब्रह्मनाथ महाराज म्हणायला लागले, देवा तुम्हाला जर द्यायचंच असेल तर मला माझ्या जीवनात नामस्मरण घडलं पाहिजे, सतत नामस्मरण घडलं पाहिजे. त्याचा परिणाम काय? अरे नामस्मरणाने होतं काय? अहो काय होत नाही नामस्मरणाने. अरे नामस्मरणाने माणसाचा जीवनात पुण्य प्राप्त होतं आणि पुण्य प्राप्त होतं यात नवल नाही, पण झालेलं पाप जळून जातं यातही नवल नाही. शांती ब्रह्मनाथ महाराज म्हणतात, देवाचं चिंतन केलं तर त्या ठिकाणी पाप निवृत्त होतं. जसं शांती ब्रह्मनाथ महाराज सांगतात ना, तसंच जगद्गुरु तुकोबराय सुद्धा सांगतात, तसंच ज्ञानोबराय सुद्धा सांगतात. गड्या असं जर वाटत असेल, जर तुम्हाचं पाप निवृत्त व्हावं तर तुम्हाला देवाचं चिंतन करावं लागेल. हरी उच्चारणी अनंत पापराशी जातील लयाशी क्षण मात्र देखील लागणार नाही, एवढी त्या देवाच्या हरीच्या नामस्मरणाची ताकद आहे. अजून ज्ञानोबराने एक दृष्टांत दिला. ज्ञानोबरा म्हणतात, गड्या एखादी वाळलेली गंजी आहे, कडब्याची त्या ठिकाणी गंजी आहे, गवताची गंजी आहे, तिला पेटवण्यासाठी किती काड्या लागतात? एक. हा काडी लावायचं चांगलं कळतं तुम्हाला. हा एका काडीत गंजीत तैसे नाम केले जपता हरी, तैसे नाम केले जपता हरी, तैसे नाम केले जपता हरी, तैसे नाम केले जपता हरी. तृणाग्नी मेळे समरस झाले, तैसे नाम केले जपता हरी, तैसे नाम केले जपता हरी. तृणाग्नी मेळे समरस झाले, तैसे नाम केले जपता हरी, तैसे नाम केले जपता हरी. ऐका, एक नामाने त्या ठिकाणी तसंच होतं गड्या. तृण अग्निमेळी समरस झाले, तैसे नाम केले जपता हरी. जसं हरीचं चिंतन केलं, जसं हरीचं नाम साधना केली, पापाची होळी होते, पाप निवृत्त होतं. जळतील पापे जन्मांतरीची, नकळत झालेला पापाचा नाश त्या एका भगवान परमात्म्याच्या चिंतनाने होतो गड्या. म्हणून त्या ठिकाणी शांती ब्रह्मनाथ महाराजांना मागितलं, नामस्मरण घडू, मलाही माझ्या हातून नामस्मरण घडलं पाहिजे. अरे
संतांचं वाङ्मय आपण पाहिलं गड्या. संतांचा काळ त्या ठिकाणी संतांचा काळ चिंतनात गेला. त्याचं एक कारण आहे गड्या, त्यांना कधी या डोळ्याने दिसलं असेल, जे जे दृष्टी दिशी ते ते हरिरूप दिसायला लागलं. ज्या डोळ्यानं पाहिलं देव दिसायला लागलं. त्या ठिकाणी त्याचं कारण असं आहे, संतांचं वाङ्मय देवाविषयी होतं. देवाची आवड होती. नवे नवे देव साठवला होता. परिणाम देवच दिसत होता. विठाला शांती ब्रह्मनाथ महाराजांनी जे मागणं मागितलं, नामस्मरण घडो, संत समागम मला घडला पाहिजे. का घडावा संत समागम? कशाकरिता घडावं संत समागम? अरे संत समागम काल होता, आज आहे, उद्या राहणार. कालही सत्य होता, आजही सत्य आणि उद्याही सत्य राहणार. हे संत वाङ्मय. अरे संत त्या ठिकाणी संत संगते गड्या. कारण एक सांगू का, संगतीने माणूस घडतोही आणि संगतीने माणूस बिघडतोही. अरे एकाच विहिरीचं पाणी घ्या, ते कारल्याला सोडा कडू बनवतं. त्याच विहिरीचं पाणी घ्या, उसाला सोडा गोड बनवतं. त्याच विहिरीचं पाणी घ्या, अरे मिरचीला सोडा तिखट बनवतं. तिथं पाण्याचा काय दोष आहे? तिथं दांडाचा दोष आहे. विठाला कारण संत महात्मे सांगतात, त्याकरिता संतांची संगती का ते मागतात? कारण ज्याने ज्याने संतांची संगती केली दादा, त्याचं चांगलंच झालं. म्हणून तर महाराज सांगतात, त्याजावे अधमा वा संत सेवी त्याजावे अधमा संत सेवे त्याजावे अधमा संत सेवे पतन उद्धार संगाचा महिमा त्याजावे अधमा संत सेवी त्याजावे अधमा संत सेवी पतन उद्धार संगाचा महिमा त्याजावे अधमा संत सेवी त्याजावे अधमा संत सेवी त्याजावे अधमा संत सेवी पतन उद्धार संघाचा महिमा. अरे ज्याने संतांची संगती केली, संतान के संग लागे रे तेरी अच्छी बनेगी. हे बाबा तुमचं चांगलं होणार आहे. कारण संत काल होते, संत आहे आणि संत उद्या राहणार. का सांगू का? त्याचं कारण असं आहे दाभडे बाबा. अरे कालगाची गोष्ट जुनी होते, पण कित्येक दिवस ज्ञानोबा रे तुकोबारांना झाले ते जुनी नाही, जुनी होणार नाही, जुनी होत नव्हते. कारण ते संत तालवा प्राप्त झालेले. एकंदरीत विचार करत असताना कर्मधर्म संयोगाने आपण असा विचार करा, जालन्याच्या बस स्टँडवरतून बस निघालेली असताना त्यामध्ये दोन व्यक्ती बसले. त्यांना बरोबर कुठं यायचं होतं? धोपटेश्वरला. हा, तुम्हाला माहिती ते आपल्याच गावचे होते, फक्त नाव सांगायचं नाही. हा, कर्मधर्म योगाने ते या ठिकाणी धोपटेश्वरला येणार होते. बसमध्ये बसले होते, पण एका व्यक्तीला पेपर घेण्याची इच्छा झाली. ते पेपर घेण्याकरिता दुकानदाराकडे गेल्यानंतर कर्मधर्म संयोगाने दुकानदारही त्या ठिकाणी समोर बसलेला होता. दुकानदाराच्या समोर फार मोठी गर्दी होती. गर्दी असताना तो व्यक्ती तिथपर्यंत गेला. ओ दादा, मला पेपर घ्यायचा. म्हणे द्या पैसे. पण पेपर कितीला होता? 1 रुपयाला. आणि याच्याजवळ किती होते? 50 पैसे. पेपर येईल का? येणार नाही. त्याने युक्ती केली. अरे गड्या, या गर्दी समोर ते उभे राहिले. हात समोर केला, मुख मागं केलं. त्याला वाटलं हात कोणाचा काय माहित नाही. 50 पैसे हातात आहे. दुकानदाराने ते 50 पैसे घेतले, गल्ल्यामध्ये टाकले आणि त्याला त्याच्या हातावर आबा पेपर दिला महाराज. पेपर कितीला होता? 1 रुपयाला. आणि घेतले किती? 50 पैसे. ऐका, संतांची संगती का हवी हे मला सांगायचं. कालही होते, आजही आहे, उद्याही राहणार. त्याचं कारण असं आहे, तो पेपर घेतला आणि 50 पैसे गल्ल्यामध्ये टाकल्यानंतर कर्मधर्म संयोगाने तिथून गाडीमध्ये येऊन बसले. गाडी तिथून निघाली महाराज आणि बरोबर समोर आली. समोर म्हणजे कुठं? कोणतं? नागेवाडी. कोणती वाडी? पुढं नागेवाडी. त्या नागेवाडीवरती गाडी बस थांबली. बुवा, थांबल्या क्षणी तो एवढा हसला. शेजारच्यानं विचारलं, किम कारण? कारण कोणती गोष्ट हसण्याची असली, कोणती असो, कारणाशिवाय कार्याची उत्पत्ती होत नाही. म्हणे का हसला? म्हणे झालं असं, मी गेलो पेपर घ्यायला. पेपर होता, ऐकू राहिले ना तुम्ही? पेपर होता 1 रुपयाला, पण माझ्याजवळ होते
50 पैसे. अरे मी त्याला 50 पैसे दिले आणि त्यानं बी मला पेपर दिला, मला 50 पैशाचा काय झाला फायदा, म्हणून हसू आलं. हसला बा. पुन्हा तिथून गाडी निघाली. बरोबर त्याला जायचं कुठं होतं? धोपटेश्वर. हा, रस्ता हुकू नका बरं आता. त्याला यायचं होतं धोपटेश्वरला आणि त्याला ती गाडी काही इकडे जाणारी नव्हती जामखेड, मग ती जाणार होती छत्रपती संभाजीनगर. मग गाडी कुठं आली? कॉर्नर. बदनापूर कॉर्नरला. आणि कॉर्नरला गाडी आली महाराज. आणि तो एवढा हसला, शेजारच्यानं विचारलं, करे बाबा तिथं तुला 50 पैशाचा फायदा झाला, पण इथं का हसला? म्हणे त्यानं बी पेपर मला कालचाच दिला. दृष्टांत दोन्ही बाजूला करा, सिद्धांताकडे या. अरे कालचा पेपर जर आज जुना होतो, पण 700 750 ज्ञानोबा तुकोबरायांना जाऊन झाले, ते जुने का नाही? त्याचं कारण आहे, त्यांनी या जगाचा मार सहन केला. महाराज कसे जगले ते ऐका ना गड्या. ताल धरा. हा, ताल धरा. 1 2 शक्य झाले तर टाळी वाजवा. शक्य झालं तर पण चांगली वाजवा. 1 एकदाचा प्रसंग आहे. मुक्ताबाई त्या असणाऱ्या पर्णकुटीच्या बाहेर बसले आणि बऱ्याच दिवसाचा कालावधी गेला. आई ऐका. अरे आई वडिलांनी देहांत प्रायश्चित दिलं. बऱ्याच वर्षाचा कालावधी निघला गड्या. पण एक दिवस सकाळी बसलेल्या असताना मुक्ताईने विचारलं, दादा अरे आई वडील जाण्यांना बरेच दिवस झाले रे दादा, पण मला असं वाटतं दादा की या माझ्या हातून या तिन्ही भावांना मांड खाऊ घालावं ही माझी इच्छा आहे. कशाकरिता? संतांची संगती मागतात संत, मांडे खाऊ घालावे. एक सांगू आई, माहेरातली माय गेली. माहेरातली माय गेली. माईच्या नंतर मायेसारखं प्रेम करणारी एकच वाजते. हा, माहेरातली माय गेली. माईच्या नंतर प्रेम करणारी या जगतात फक्त माय सारखी ती बहीण असते. त्या बहीने दादांना विचारलं, दादा मी मांडे तर सुंदर बनवेल दादा, पण त्याकरिता तुम्हाला काही साहित्य आणावं लागल. काय साहित्य आणावं लागल? दादा तुम्हाला आळंदीत जावं लागेल दादा. 2-3 घरी त्या ठिकाणी मागावं लागेल दादा. आणि जे कोरांना मागितलं त्यामधून मी सुंदर मांड तयार करेल दादा. ज्ञानोबरांना नाही म्हणता आलं नाही. कारण एक सांगू, नाही म्हणता आलं नाही त्याचं एक कारण होतं. कारण आई वडिलांनी ज्यावेळेस देहांत प्रायश्चित दिला नाही त्यावेळेस दादाला सांगितलं होतं, ज्ञाना कोणाचा सांभाळ केला नाही तर चालेल, पण माझी मुक्ताई चिमुकली आहे. माझी चिमुकली मुक्ताई आहे. माझी ती बहीण लहान आहे. अरे तिला लोक समाज त्रास देईल, तिला काही कळत नाही बरं. ती कोणाला काहीतरी बोलेल, पण ज्ञाना प्रत्येक शब्द माझ्या मुक्ताईचा ऐकायचा. होकार दिला ज्ञानाने. आता ती झोळी घेतली गर्या आणि झोळी घेऊन आळंदीत जाणार आहे ज्ञान दादा. पण त्या आधी इंद्रायणीत जावं. अरे स्नान करावं. झोळी साईडला ठेवली दादांनी आणि इंद्रायणीमध्ये गेले. अरे स्नान केलं गड्या. स्नान करून वरती आले आणि तेवढ्यात वेसोबा काकांनी पाहिलं. अरे त्या वेसोबा काकांनी पाहिलं, ज्ञानोबरायांना लोटून दिलं गड्या. ज्ञानोबराय कोसळले. तिरस्कारात्मक बोलायला लागले. काका लक्षात ठेवा काका, गटारीचं पाणी गंगेला मिळालं
तर ते गंगाजळ होतं काका, ते गटारीचं पाणी राहत नाही काका. अरे आम्ही पाप्याची मुले आहेत, आम्ही संन्यासाची मुले आहेत, त्याच्यात आमचा काय दोष काका. पण एक सांगतो काका, मी माझ्या स्वतःकरिता आळंदीत आलो नाही, मी सोपान काका करिता आळंदीत आलो नाही काका. अरे मी कोणाकरिता आळंदीत आलो सांगू. अरे ती छोटीशी मुक्ता आहे माझी बहीण, अरे ती माझी लाडली आहे, ती दिसायला लहान आहे. तिची इच्छा होती काका की माझ्या या तिन्ही भावंडांना मांडा तयार करून द्यावं, म्हणून मी इथं आले काका. 2-3 दिवस त्या ठिकाणी गेले ज्ञानोबा, आवाज दिला भिक्षा आणली. काही लोक देणारे होते आणि काही लोक मोडणारे होते. त्याच्यातून पाहिलं काकांनी, अरे काही लोकांनी, कुंभार काकाने वाड्यातून धावत आले. एका असणाऱ्या हातामध्ये पीठ घेऊन आलेत, ते ज्ञानोबरायला देणार महाराज. तेवढ्यात वेसोबा काकांनी पाहिलं, वेसोबा काकांनी पाहिलं, अरे पाप्याची मुले, अरे संन्यासाची मुले महाराज. तुम्हाला जर आळंदीत राहायचं असेल तर यांना काही द्यायचं नाही. लोटून दिलं, जे पीठ घातलं त्याच्यात माती तुडवली गड्या. किती कष्ट सहन केले ऐका. ज्ञानोबरायने ताड ताड दिशी ती असणारे झोळी लटकवली. पर्णकुटीच्या दिशेने निघाले सिद्ध बेटात. मुक्ताबाई बसलेले. मुक्ताबाई काकांना विचारत होती, सोपाना दादा का आला नाही रे. निवृत्ती दादांना विचारायची, दादा का आला नाही. अगं येईल ग. नजर गेली पुढे, ज्ञानोबरा येत होते पण सावकाश येत नव्हते. अरे पाट 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 एखादा सरदा कुरबड बघ, कुपटीवर चढावा फास्ट ते, त्या दृष्टीने महाराज ज्ञानोबरा पाट 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 येत आहे. ती झोळी पाहिली आणि ती झोळी मुक्ताबाई जोड दिली. एका एका डोळ्यातून 2-2 अश्रू येत आहेत. मुक्ताबाईनं विचारलं, दादा तुम्हाला कोणी बोललं का, तुम्हाला कोणी रागवलं का दादा. बोललं असेल दादा, रागवलं असेल दादा, यानंतर तुम्हाला कधी मी आळंदीत पाठवणार नाही दादा. अरे माय बाप गेले, देहांत प्रायश्चित दिलं, तेव्हाही मी रडले नाही दादा. पण तुम्हाला सांगावं लागेल दादा, तुम्ही का आले आणि का रडता. झोळी मुक्ताईने दे, मुक्ताई जोड दिली. ज्ञानोबराय पर्णकुटीत गेले, आपल्या साधनेत प्रवृत्त झाले. पण ऐका, मुक्ताबाई विचारत होती, दादा तुम्हाला कोणी बोललं रागवलं ना, पण तुमचे शब्द आहे दादा. ओ दादा, शब्द तुमचे. 1400 वर्षे जगणारे चांगदेव, ते महान तपस्वी, मी अनाथ आवाने त्यांना बोलले होते ना दादा. अरे 1400 वर्षे जगणारे चांगदेव महाराज पण कोरानं कोरानाच राहिले, तेव्हाच तुम्ही बोलले होते ना दादा. मुक्ता, ते महान तपस्वी साधू आहे, 1400 वर्षे जगणार आहे, तुम्हीच बोलले होते ना दादा मला. मग तुम्हाला असं आठवत नाही दादा, तुम्ही ताटी बसवली लावून बसले दादा. वेस काकाने तुम्हाला मारलं का दादा. पण लक्षात ठेवा दादा, जर या जगतात तुम्हाला कोणी योगी म्हणावंसं वाटत असेल, या महाराज म्हणावंसं वाटत असेल, पण दादा ऐका, अरे योग्याचं लक्षण काय आहे. हे योगी पा